जस्ट लाईक अ क्वीन मिस्टर मॅन्डी. नाही आज तू त्या निलांबरीला सोडून माझ्याकडे बघत राहिला ना तर नावाची अनुजा नाही मी. कुठे निघालीस? यावेळेला कुठे जाते मी? कॉलेजलाच ना. खरंच तुला असं म्हणायचंय की तू कॉलेजला चाललीस? तू स्वतःला शहाणं समजतीस की काय आणि मला वेडा समजतेस? रेवरचं कुठलं आलं कॉलेज? बाबा प्लीज, एक्झाम जवळ आले, एक्स्ट्रा लेक्चर सुरू झाले म्हणून जाते. बाबा तुमची बडबड झाली असेल तर मी जाऊ का प्लीज? बडबड बडबड सारखी. हात सोडा माझा. तुला काय वाटतं तुझी काय थेर चालली ती मला माहित नाही? एक्स्ट्रा लेक्चर एक्स्ट्रा. हे बघ गुमान आज जायचं नाहीतर काय? तुला पुन्हा एकदा सांगतोय आज जा म्हणून. नाही जाणार मी आज. मी आतापर्यंत खूप ऐकलं, खूप सहन केलं, पण आता नाही. बाबा तुम्हाला जसं जगायचंय तुम्ही जगता ना यार. प्लीज मला जसं जगायचंय तसं जगू द्या ना यार. बाबा सारखी बडबड. अनुजा काय यार डेके यार, काय चाललंय काहीच कळेना. आपण अनुजाला सगळीकडे शोधलं, बाकीचं अजून पण शोधतायत, पण अजून पण तिथं काहीच ठाव ठिकाणा नाही. तर आपली अख्खी रात्र तिला शोधण्यात गेली. त्यात विकी आणि सत्या तिला जंगलात शोधते. एवढ्यात अनुजा सापडली पाहिजे होती. अरे ये बस बस बस. शोधलं आम्ही सगळीकडे, कुठेच नाही सापडली ती. सावकाश सावकाश सावकाश. रोहिणी काय होतंय? बस थोडं. बस बस सावकाश. थकल्यासारखं झालंय ग. म्हटलं होतं ना तुला रोहिणी, आराम करायला हवा होतास तू. अगं पण आता आपण सगळ्यांनी ठरवलंय ना कोणी कोणाला सोडून राहायचं नाही, म्हणून मुद्दामच आले. रात्रीपर्यंत तुमची शोध चालूच आहे. दमला असाल ना म्हणून हा तुमच्यासाठी स्पेशल बाबूराव चहा आहे. अरे एका बाबूराव नको तुमचा चहा आता. अनु जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत कसलीच इच्छा नाहीये. ए काय रे, काय झालं? सापडली का? हा काय नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे ऑलमोस्ट अख्खं जंगल पिंजून काढलं आम्ही, पण नाही सापडले कुठेच. तिचा काहीतरी क्लू मिळेल, तिचा पुरावा सापडेल असं वाटत होतं, पण काहीच सापडलं नाही. पण सगळ्यांनीच अनुची अवस्था पाहिली. या अशा अवस्थेत ती स्वतःहून उठून कुठे जाणं शक्यच नाहीये. तिला नक्कीच कोणीतरी उचलून नेलं असणार. मला पण वाटतंय. पण उचलून नेलं असेल, कुणीतरी आत आलं असेलच ना. तुम्ही दोघं तिची काळजी घेण्यासाठी तिथेच थांबला होता तिच्याजवळ, मग तुम्हाला कसलीच चाहूल नाही लागली? हो ना, तुम्हाला अशा अवस्थेत झोप लागलीच कशी? मला बी आश्चर्य वाटलं. मलाही तेच कळत नाही. ते आम्ही गप्पा मारत बसलो होतो. हो अरे, आम्ही बराच वेळ बोलत बसलो होतो आणि बोलता बोलता बाबूरावांचं काय? आम्हाला झोप लागू नये म्हणून बाबूरावने आम्हाला चहा दिला आणि त्यानंतर आम्हाला झोप कशी लागली ते कळलंच नाही. अरे तू आमच्या चहात काही मिसळलं होतं का? बोल ना बाबूराव, खरं सांग, तू चहामध्ये काय मिसळलं होतं? तू बोलत नाहीस म्हणजे तू तुम्ही असा आरोप केला, मला काय सुचायचं पाहिजे ना. हा तुमच्या लोकांचा हा सगळा बरा आहे हो. म्हणतात ना ज्याचा खरा भला तो म्हणतो माझाच खरा. अरे एक म्हणजे आपण स्वतः झोपायचा, कामात चूक करायची आणि आपली चूक माझ्या अंगावर थोपवायची. म्हणतात ना खऱ्याची दुनिया राहिलेली नाही. जो तो उठतो आणि माझ्याकडे बोट दाखवतो. अरे गरीबवर तुम्ही सारखी बोटात जाणार. आता मला सांगा, तुम्हाला नको असं मी ते चायची कप घेऊन आलो की नाही, तरी पण तुम्ही माझ्यावर आरोप करता. विक्रांत, सतीश, हा विषय थांबवा आता.
ऑलरेडी घरून गेलंय त्याबद्दल बोलण्यात आता काही पॉईंट नाही. रोहिणीचं म्हणणं मला पटायलंय. आता पुढे काय करायचं त्यावरती बोलूया आपण. आता काय करणार? जोवर अनु सापडत नाहीये तोपर्यंत आपल्याला तिला शोधत राहावं लागेल. आपण पुन्हा एकदा 2-2चे गट करूया आणि तिला शोधायला बाहेर पडूया. हं? ठीक आहे, मग कोणी कोणाबरोबर जायचं ते ठरवूया. रोहिणी सोबत असताना तिची काळजी घ्यावी लागेल. तू आणि सायली जा, मी रोहिणी सोबत जातो. ठीक आहे अन्या, चला तुम्ही. एक मिनिट. आम्ही या जागेचा कोपरा आणि कोपरा शोधलाय. तुम्ही जंगलात जाऊन शोधून आलाय. मग अजून तिला कुठे शोधणार आहोत आपण? तू आता कितीही कारण दिलीस तरी आपल्याला शोधावं लागणार आहे तिला. ठीक आहे विकी? काय? याला पण नेऊया. इथे कोणीतरी पाहिजे ना. बाबूराव, तुम्ही इथेच थांबा आणि इथून कुठेही हलायचं नाही, समजलं? तुम्ही म्हणत होता मी थांबतो ना इथं. चला निघूया. चलिए रोहिणी, चालता येणार ना? हो. इथे तुम्ही आधी शोधलं होतं ना अनुला? तसं नाही म्हणता येणार, कारण आम्ही दोघंच होतो आणि जितकं शोधता येईल तेवढं शोधलं. पण हे जंगल खूप मोठं आहे. या बाजूला शोधायचं राहिलं होतं म्हणून इकडे आलोय आपण. अनु, अनु, अनु. विक्रांत, बोल. अनुची अवस्था आपल्याला माहिती आहे. या अशा अवस्थेत ती स्वतःहून कुठे निघून जाणं शक्यच नाहीये. अनुजा स्वतःहून उठून गेली यावर माझा विश्वास नाही. विश्वास माझाही नाहीये, पण ती अशी गायब झाली हा प्रश्न आहेच ना. अचानक तुमच्या दोघांची डुलकी लागते, त्यानंतर मला अचानक जाग येते आणि या मधल्या काही मिनिटांमध्ये अनु गायब होते. नेमकं अनु बरोबर काय घडलं असेल रे? ते आता अनुजा सापडेपर्यंत आपल्याला कळणार नाही, पण तोपर्यंत तिला शोधून काढणं हा एकच पर्याय आपल्याकडे. विक्रांत, किती आणि कुठे शोधायचं आपण तिला? सायली, आतापर्यंत जेव्हा जेव्हा तुझी गरज पडली आहे त्यावेळी तू सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. आताही तुला थोडं स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. हे बघ, मला खात्री अनु सापडेल. चल निघूया आपण. हनुमान ज्ञानगुण सागर जय कपित लोक उजागर रामदूता तुलित बलधामा. तू जे काय बोलतोय तू जरा अजून मोठ्याने बोल. का? तुला पण भीती वाटते? नाही, ज्यानं कोणी अनुजाला गायब केलं ना तो तुझा आवाज ऐकून सावध होईल आणि असं आपल्या मधून जाऊन म्हणेल, अरे ठीक आहे हनुमान, तुम्ही इथं? अरे जरा हळू बोल ना गाड्या. नाही, तू बरोबरच बोलतोय. जो कोण असेल तो ए अन्म्या ए अन्म्या जय हनुमान ज्ञानगुण सागर जय कपित लोक उजागर. अन्म्या ऐक ना. हे अन्म्या, मी काय म्हणतो, अनुजाच्या गायब होण्यामागे ज्याचा कोणाचा हात असेल तो असेल की ती म्हणजे नीलांबरी. तुला तर माहिती आहे, आपल्यापैकी काही जणांना ती दिसली आहे आणि खरंच ती परत आली असेल तर आपल्या बाबतीत ती कधी काय करेल कोणीच सांगू शकणार नाही. बाबा बाप. हे अन्ना कोण आहे? काय कोण आहे? तुला स्वतः घाबरणं आणि इतरांना घाबरवणं याशिवाय वेगळं काय जमलंय का? अरे काय बोलू नकोस का बाबा जरा. तुला कळतं का? अरे एक शब्द नको तोंडात ना. मॅच बडबडतोय मागापासून. ए अन्म्या, काय रे सध्या? अनुजा कशी गायब झाली असेल तुला काय वाटतं? म्हणजे बघ ना, तुम्ही सगळे होता तिच्या बरोबर आणि तरी ती गायब झाली. आम्ही गप्पा मारत असताना मध्ये एकदा बाबूराव चहा घेऊन आला आमच्यासाठी आणि माझा डाऊट आहे बाबूराव. मी मगाशी म्हटलं ना, त्याने चहात काहीतरी मिसळलं असेल. हे त्याचंच काम आहे काहीतरी. नाही रे, शक्यच नाही. तो नाही असं करणार. मी इतके दिवस बघतेय ना, तो माझी इतकी मुलीसारखी काळजी घेतोय. आणि फक्त माझीच नाही सायली, अनु दोघींचीही काळजी घेतो.
तो आमच्या मुलींच्या बाबतीत असं करणं शक्य नाही. बर चल, नको आता तेच तेच बोलत बसायला, जाऊया. चौकश. बापरे, मी शेवटची एवढी कधी चालले मला आठवतही नाहीये. थकले रे सध्या मी. थकायला होणारच ना. तू जरा इथे टेकून उभी राहते का? हा, चौकश. आमची काय हालत झाली आमचं आम्हाला माहिती. त्यात तू ह्या अवस्थेत इतकं चाललीस त्याचीच कमाल वाटते मला. आहे रे, पण काय उपयोग, आमचा काही पत्ताच नाही लागला. तू काळजी नको करू, सगळे शोधतात ना, काहीतरी ट्रेस लागेल. हा, कुठे आहेत पण सगळे? इथेच भेटायचं ठरलं होतं, आता काय माहिती कधी येतात. दमलो रे. हा बस बस अन्म्या बस. आता ह्याच्या पुढे मी नाही चालू शकत. बस. काय रे, कळलं का तुला? जवळपास अख्खं जंगल पिंजून काढले आम्ही, तरी बी अनुजा कुठंच गावना आम्हाला. काय रे, मिळालं का? नाही सापडलं काय? आम्ही सगळीकडे शोधलं, कुठेच नाही दिसत आहे ती. मला तर आता वेगळीच भीती वाटायला लागली. आपण ऑलरेडी निलांबरीला गमावलं होतं, इथे आल्यावर अभ्या गेला, मँडी गेला, आणि आता हो, आपण अनुजालाही गमावलंय. मला नाही वाटत. अभय आणि मँडीची डेड बॉडी आपण पाहिली आहे, पण अनुजाचं तसं नाही आहे ना. मला एक कळत नाही आहे, सत्या आणि विकी तिथे असताना अनुजा अचानक गायब कशी झाली? गायब कशी झाली म्हणजे? तुला काय म्हणायचंय? आम्ही हो, तुम्ही दोघं तिथे होतात, त्यामुळे तुमच्यापैकीच कोणीतरी तिला गायब केलं असू शकतं. फक्त गायबच केलंय का तिच्या जीवाचं काही बरं वाईट पण केलंय? अन्म्या, की अरे हे काय बोलताय तुम्ही? आम्ही जे काय म्हणालो ना, हे ज्याला कळायला हवं ना त्याला बरोबर कळत. म्हणजे कोणाला कळायला हवं? मला. तुम्ही आता पुन्हा माझ्यावर संशय घेताय का? मी काही केलेलं नाहीये. सत्या, तू इथे येण्याआधी एक मर्डर केलायस म्हणल्यावर तू काही करू शकतोस. हा अन्म्या, तू बरोबर बोलतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सत्याच्या ओठात एक आणि पोटात एक असतं. मी काय बोलत नाही म्हणून छानपणा करू नका. का आम्ही काय चुकीचं बोलतोय का? मी एकटा होतो का? विकी नव्हता? ए विकी, तू सांग ना यार यांना. तू सांगितल्यावर विश्वास बसेल त्यांचा. सांग. चहा प्यायल्यानंतर मला झोप लागली हे मला आठवत आहे, पण तुला झोप लागली की नाही हे मी कसं सांगतो? म्हणजे आता तू पण माझ्यावर आरोप करतोय? हे बघ, मी खरं काय ते सांगतोय. अरे असं काही नाहीये, मी नाही काय केलेलं. सतेज, हे बघ, तू काय केलंयस आणि काय नाही केलंयस ना, हे तुझं तुला माहित. अनुजाला काही झालं तर आयुष्यात कधीच तुझं तोंड बघणार नाही आम्ही. सायली, साहेबांनो, तुमचे माप माप उपकार झाले हो. अहो, तुम्ही जर देवासारखं धावून आला नसताना त्या पोरीचं काय खरं नव्हतं हो. झालं तुझं बोलून की अजून काही बोलायचं आहे? नाही नाही, पण तुम्ही एवढा मोठा काम केलं तर मला बोलण्यासारखं काय ठेवलंय का तुम्ही? आता मी बोलतो. माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. तुला केलेली ही पहिली आणि शेवटची मदत. यापुढे माझ्याकडनं कधीही मदतीची अपेक्षा नाही करायची. मला कल्पना आहे ना, मी जेव्हा तुम्हाला काम सांगितलं, हा भले तुम्हाला माझा राग आला असेल, पण एक सांगू साहेबांना, अहो ह्या काम करून तुम्हाला लय मोठा पुण्य भेटला आहे. आणि तुमच्या मुलं का होणार, मला पण नकवडा गावला ना पुण्य. हिची हालचाल सुरू झाली आहे. ही केव्हाही शुद्धीवर येऊ शकते. मला निघावं लागेल. बाबूराव,
बोला साहेब. जाता जाता शेवटचं एकदा बजावून सांगतोय, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. थोडी वेळ धाकलेबाईची शपथ घेऊन जाऊ, तुम्ही कोणाला पण सांगणार नाही. नाही नाही. बास अरे बास झालं आता. माझं ठरलंय, तुम्ही काय ते बोला. काय ठरलंय रोहिणी? आपण सगळे निघूया आता इथून. ह्या अशा परिस्थितीत मी नाही राहू शकत ग इथे. रोहिणी बरोबर बोलते. इथे आता आपल्यावर विश्वास राहिलेला नाहीये. निघूया इथून. सगळ्यांनाच निघायचंय. रोहिणी, हे मला अनुजाच्या आवाजाचा भास होतोय. तिला सोडून कसं जायचं ना आपण. थांब, ठीक आहे थांब. फक्त तुलाच नाही, मला पण तिचा आवाज यायलाय. एक मिनिट, म्हणजे हा भास नाहीये, हा खरंच अनुचा आवाज आहे. बघू. अनुजा हे चला 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 चल अवकाश. सायली, अनु, रोहिणी, हो अनु, हे बघ काय अगं. अनु, कुठे होतीस तू? हा अनुजी, तू रात्री जे गायब झालीस ते आत्ता दिसतेस. अगं हे रिसॉर्ट आणि अख्खं जंगल पालथं घातलं आम्ही. तुझ्यामुळे आमच्यात पार आडे झाले, माहितीये का? अनु, सांग ना, कुठे गेली होतीस तू? हा कुठे गेली होतीस? इथेच होते ना. मी तुम्हाला विचारणार होते, तुम्ही असं का म्हणताय? मी कुठे होते? मी इथेच होते ना. तुला खरंच काही आठवत नाही? मला काहीच आठवत नाहीये. आता का विचारते तुम्ही? सांगतो. हा हे बघ, तुझ्या बाबतीत काय काय घडलं ते आम्हाला सांग. हे बघा ना, आम्ही म्हणतोय ना, म्हणून एकदा प्रयत्न करून बघतेस. हा तर आठवेल. कुठे गेली होतीस? जरा प्रयत्न कर ना अनु. टिक्या, शांत. ए अनुजा, काय होतंय? हल्ला झाला होता माझ्यावर. खूप भयानक होत. कोणीतरी खूप भयानक होत. मला आठवत नाही. सायली, आठवत नाही मला. भयानक म्हणजे भयानक काहीतरी. शांत. हे बघ, एकदा नीट आठवायचा प्रयत्न कर आणि सगळं काही आम्हाला सांग. तू चेहरा पाहिला सांगू? चेहरा पाहिलास तसं? पहिला मी चेहरा तो पाठमोरात जात होता. मला वाटलं टिक्या आहे. मला वाटलं टिक्या रोहिणीचं डोळ्यात जेवण सोडून इथे काय करतोय, म्हणून मी तिच्या मागे गेले. त्याला पळवलं. तो टिक्या नव्हता. कोणी दुसरंच कोणीतरी भयानक होता. विचित्र चेहरा होता. विचित्र म्हणजे? नाही सांगता येणार मला. सांगत होतो मी तुम्हाला, इथे आहे कोणीतरी जो आपल्या जीवावर उठलाय. कोणी ऐकायला तयार नाहीये. आता तरी ऐका माझं. आधी अभ्या, नंतर मँडी, आता अनुजा. एक एक करत सगळ्यांचा नंबर लागणार आहे. आता तरी तुमचा घाणेरडा ब्लेम गेम थांबवा आणि पुढे काय करायचं ते ठरवा. आता मला एक गोष्ट कळत नाहीये, तो जो कोणी होता त्याला जर अनुला मारायचं होतं तर हा सगळा काय प्रकार आहे? मला कळतंय का, जी गोष्ट आपल्याला करायची होती तीच त्यांनी केलीये. अनुवर रीतसर ट्रीटमेंट झालीये.
पण हे सगळं कोणी का केलं असेल? अनुजावर ट्रीटमेंट करायची होती म्हणून तर तिला गायब केलं नसेल ना. अनु ए शांत हो बघू. हे बघ आम्ही सगळे इथेच होतो. तू शांत हो. हा अनु अनु काय होतंय? काय होतंय अनु? अनुजा ती अनुजा असं काय करायला?